मकर राशी जुलैचा शेवटचा आठवडा. अचानक घरी गर्दी होणार, कारण ऐकून थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशी 15 ते 31 जुलै 2026 आषाढी एकादशी. तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल घडणार? मकर राशी. कधीकधी आयुष्यात असे काही दिवस येतात जे फक्त कॅलेंडरवरील तारखा नसतात, तर ते आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्यासाठी आलेले असतात. आणि 15 ते 31 जुलैचा हा काळ मकर राशीसाठी तसाच असू शकतो. आषाढी एकादशीचा पवित्र दिवस. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुराच्या दिशेने चालत आहेत. टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगाचा गजर आणि विठ्ठल विठ्ठल या नामकृष्ण संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. याच दिवशी सुरू होतो चातुर्मास. साधना, आत्मपरीक्षण, संयम आणि नव्या सुरुवातीचा 4 महिन्यांचा पवित्र प्रवास. पण यावेळी हा काळ केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर तुमची रास मकर असेल तर 15 दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी पुढील अनेक महिन्यांवर प्रभाव टाकेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही घटना तुम्हाला कठोर पण मौल्यवान धडे शिकवतील. मकर राशीच्या व्यक्ती मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदार म्हणून ओळखले जातात. तुम्ही सहज हार मानत नाही. कितीही संकटे आली तरी पुन्हा उभी राहण्याची ताकद तुमच्यात असते. पण गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रसंग आले असतील जेव्हा तुम्हालाही वाटले असेल, मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या वाट्याला सतत अडथळेच का येतात? काही कामे शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकले असतील. काही लोकांनी दिलेला शब्द पाळला नसेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीने अपेक्षाभंग केला असेल. आर्थिक ताण, नोकरीतील दबाव आणि व्यवसायातील चढउतार किंवा घरातील जबाबदाऱ्या यामुळे मन थकले असेल. पण लक्षात ठेवा, नियती कधीच विनाकारण परीक्षा घेत नाही. प्रत्येक कठीण काळानंतर ती नवीन संधीही देते आणि 15 ते 31 जुलैचा हा काळ अशा संधीचे संकेत देत आहे. त्या दिवसात तुमच्या आयुष्यात एकदा फोन, अचानक भेट, जुनी व्यक्ती संपर्क देईल, नवीन नोकरीची बातमी, अडकलेले पैसे मिळणे किंवा एखादा निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. सुरुवातीला हा छोटा वाटेल, परंतु त्याचाच परिणाम दिसून येईल. मात्र प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असेल असे नाही. काही लोक तुमच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. काही जण तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतील. त्यामुळे या काळात तुमच्या योजना, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक निर्णय सर्वांसमोर मांडू नका. शांतपणे काम करा आणि यशाला बोलू द्या. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मास मकर राशीच्या व्यक्तींना एक विशेष संदेश देतो. फक्त बाहेरचे यश मिळवणे पुरेसे नाही, तर मनालाही शांतता मिळाली पाहिजे. त्यामुळे या काळात अनेकांना देवदर्शन, नामस्मरण, ध्यान, धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा सेवाकार्य करण्याची प्रेरणा मिळू शकते. करिअरच्या बाबतीत नवीन संधी समोर येऊ शकतात. वरिष्ठांशी त्यांचा विश्वास वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन दिशा मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. त्या क्षेत्रात एकच गोष्ट आवश्यक असेल, संयम. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनातही काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. अनेक दिवसापासून मनात असलेले गैरसमज दूर करण्याची वेळ. काही नाती अधिक घट्ट होतील, तर काही नात्यांचे खरे स्वरूप समोर येईल. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सततचा ताण, अपुरी झोप आणि कामाचा अतिरेक त्यामुळे थकवा जाणवू शकतो. चातुर्मासाचा संदेश: शरीराला विश्रांती, मनाला शांती आणि आत्म्याला भक्ती. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही बाकी आहे. त्या 15 दिवसात मकर राशीच्या व्यक्तींना कोणत्या क्षेत्रात मोठा लाभ मिळेल? कोणत्या तारखा भाग्याची साथ देतील? कोणत्या चुका टाळण्यात संकट दूर राहील? आणि आषाढी एकादशी व चातुर्मासाच्या या पवित्र काळात असा कोणता उपाय आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतो? त्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता आपण मकर राशीच्या 15 ते 31 जुलै या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. 15 ते 31 जुलैचा हा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ मिळवून देणारा, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याचा काळ ठरू शकतो. तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो: घाई करू नका, कारण योग्य वेळेला मिळालेले यश सर्वात जास्त टिकते. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक अडथळे पार केले असतील. कधी वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, कधी केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळाले, तर कधी मेहनत असूनही अपेक्षित आर्थिक लाभ झाला नाही. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल.
नोकरी करणारा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. विशेषतः 19 जुलै ते 28 जुलै दरम्यान वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट, टीमचे नेतृत्व किंवा नवीन पदाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पण याच काळात काही सहकारी तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात. कार्यालयातील राजकारण, अफवा किंवा अनावश्यक वादांपासून स्वतःला दूर ठेवा. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. शांत राहून गेलेले उत्तर अनेक वेळा मोठ्या वादापेक्षा अधिक प्रभावी ठरते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात. मात्र केवळ जास्त पगार पाहून निर्णय घेऊ नका. कंपनीची स्थिरता, कामाचे वातावरण आणि भविष्यातील संधी यांचाही विचार करा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अडकलेले प्रत्येक व्यवहार, करार किंवा नवीन भागीदारी करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जर तुम्ही नवीन व्यावसायिक ते सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात नियोजन करा, माहिती गोळा करा आणि योग्य वेळीची वाट पहा. घाईघाईत मोठी गुंतवणूक करणे टाळा. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थैर्य देणारा पण खर्चात वाढ करणारा असू शकतो. उत्पन्न नियमित राहील. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्गही मिळू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, पण त्याच वेळी घरातील गरजा, आरोग्य, शिक्षण किंवा धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक खर्चाचे नियोजन करा. या काळात बचतीवर विशेष भर द्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. मोठी आर्थिक जोखीम घ्या. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नियमित अभ्यास करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील. मात्र मोबाईल आणि वेळेचा अपव्यय टाळा आवश्यक आहे. या काळात तुमच्या आयुष्यात केवळ आर्थिकच तर मानसिक बदलही होऊ शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेले ताण कमी होऊ शकतो. देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल. जर शक्य असेल तर या काळात दररोज काही मिळते नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे मनाला शांतता आणि आत्मविश्वास वाढू शकतो. आणि गरजूंची सेवा करा. गरजूंना मदत केल्यास मनाला समाधान मिळेल. चातुर्मासाचा खरा अर्थ फक्त उपवास नाही तर आपल्या कर्मात प्रामाणिकपणा, मनात नम्रता ठेवणे आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी 15 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेईल, पण त्याच संयमाचे फळही देईल. घाई करू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जे आज हळूहळू घडत आहे तेच तुमच्या यशाचा मजबूत पाया ठरेल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.